जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं आपल्या वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता आज आपण अतिशय गावरान पद्धतीची जुन्या पारंपरिक जी भाजी चालत आलेली आहे ती म्हणजे ही भाजी आहे तांदूळ कुंदऱ्याची भाजी याला बोलतात, कोणी तांदूळजा सुद्धा बोलतं. खूप पौष्टिक आहे. तो व्हिडिओ कुठे स्किप न करता संपूर्ण बघा. हे पाहिजे अशा पद्धतीची भाजी असते. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं की जे आपल्या शरीरासाठी खूप उत्तम असतं. म्हणून ही भाजी आपण नेहमी आपल्या जेवणामध्ये समावेश करायला पाहिजे, या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे. तर सगळ्यात अगोदर ही भाजी मी स्वच्छ निवडून घेतली. नंतर त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून नॉर्मल असं हाताला सहन होईल असं कोमट पाण्याने ही भाजी धुवून घेतलेली आहे. कोमट पाण्याने का धुवायची? कारण याची टेस्ट अजून भारी येते, म्हणून मी इथे ही भाजी कोमट पाण्याने धुवून घेतलेली आहे. खूप उत्तम ही भाजी होते. आता तुम्ही एकदम साध्या पद्धतीची, याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचे मसाले वापरायचे. धुवून घेतल्यानंतर अशी चिरून घ्यायची आहे. ती जशी कट होईल तशीच कापायची. माझी आजी तर तुम्हाला सांगते अशा हाताने कट करून टाकायची. आई पण तशी, सासूबाई पण त्याच पद्धतीनं हातानेच कुस करून टाकायच्या. काय नाही, ह्या अशा जुन्या भाज्या खायला खरंच खूप टेस्टी खमंग लागतात. तुम्ही मसाले सोडून जर ह्या भाज्या ट्राय केल्या ना तर खरंच शरीरासाठी खूप उत्तम आहे. तर कट करून घेतल्यानंतर कढईमध्ये टाकायची थोडंसं तेलामध्ये मोहरी, आणि याच्यामध्ये कांद्याचा वापर जास्त करायचा आहे. मी ते 1 वाटीभर कांदा वापरलेला आहे कट करून घेऊन. आता कांदा छान परतून घ्यायचा, व्यवस्थित परतून घ्यायचा. कांद्याला मस्त असा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण काय करूया, लसूण जो आहे ना त्याचा असा कट करून घ्यायचा, अर्धाले काप करून घ्यायचे. सुरुवातीला जशा आहे ना आपल्या आई आजी असा लसूण खुडून टाकायचा, त्या पद्धतीने हा लसूण मी अर्धाला कट करून या भाजीमध्ये टाकलेला आहे. खूप उत्तम अशी भाजी ही होते आणि भरपूर प्रमाणात पौष्टिक ही भाजी असते. त्याच्यामध्ये लसूण टाकायचा, परत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. बघू शकता याच्यामध्ये कुठले मसाले वापरायचे नाही, काहीच नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीची ही भाजी शरीरासाठी खूप उत्तम, खायलाही खूप भारी. भाकरीसोबत तर म्हणसाल अप्रतिम लागते. थोडंसं कांदा आणि लसूण परतल्यानंतर लाल तिखट टाकायचं. याच्यामध्ये हळद वापरायची नाही आहे. हळद वापरायची नाही, ते फक्त लाल तिखट वापरायचं. आणि ही जी भाजी आपण धुवून घेतली होती ना ती आता परतून त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे. आता या भाजीला थोडंसं पाणी सुटतं, तर ते पाणी सुटेपर्यंत ही भाजी होऊ द्यायची. काय त्यातलं पाणी पूर्ण जळून गेल्यानंतर या भाजीची टेस्ट अजून भारी येते. आता मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे, कारण मिठाची यामध्ये प्रमाण अगदी व्यवस्थित टाकावं लागते. शिजल्यानंतर ही भाजी फार कमी होते, बघू शकता. थोडी शिजल्यानंतर भाजी किती कमी झाली. थोडी शिजल्यानंतर इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. आता परत व्यवस्थित परतून घ्यायचं आणि मीठ टाकल्यानंतर परत याला 1-2-3 मिनटं होऊ द्यायचं आहे. बघू शकता 2-3 मिनटानंतर आपली इथे साध्या सोप्या पद्धतीची तांदूळ कुंद्रा भाजी, आम्ही तांदूळ कुंद्रा बोलतो, तुम्ही काय बोलता ते पण कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. आणि बघू शकता काय मस्त अप्रतिम भाजी, इथे पौष्टिक भाजी तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. थँक्यू. बाय.